नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांवर नजर टाकूयात आजच्या या भागात. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. सुमारे 36,500 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. लाभ देताना व्यक्तिगत शेतकरी हा निकष लावण्यात येईल. जमीन धारणेचा विचार न करता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळेल. फक्त आधार प्रमाणीकरण, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपसमितीची स्थापना केली आहे. परिणामी अडचणी दूर करण्यासाठी उपसमितीला निर्णय घेण्याचे अधिकारही देण्यात आलेत. आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशियरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहेत. शेतकरी हा आपला मायबाप आहे. आम्ही नेहमी म्हणतो आमच्या तिजोरीवर, राज्याच्या तिजोरीवर, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर बळीराजाचा असेल. आणि म्हणून बळीराजाला कधीही वाऱ्यावर न सोडण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे. युनोने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यांच्या या समीकरणासाठी व अधिवेशनात विधेयक सादर केलं जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हस्तांतरण सोहळ्यामुळे विदर्भाच्या पायाभूत विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात पीपीपी तत्वावर विमानतळाच्या विकास आणि व्यवस्थापनाची जबाबदारी खासगी क्षेत्राकडे सोपवण्यात येणार असून यामुळे नागपूरला मध्य भारतातील महत्त्वाचे हवाई वाहतूक आणि लॉजिस्टिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा मार्ग मोकळा झालाय. तर या नव्या विमानतळाची प्रमुख वैशिष्ट्ये काय असतील पाहूयात. GMR कडे संचालन आणि विकासाची जबाबदारी आहे. नव्या टर्मिनल इमारतीची उभारणी करण्यात येईल. दुसऱ्या धावपट्टीचा प्रस्ताव आहे. वार्षिक 3 कोटी प्रवाशांची क्षमता असेल. कार्गो हब म्हणून विकास होईल. विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ब्राउनफील्ड प्रोजेक्ट ज्यामध्ये अतिशय आधुनिक अशा प्रकारचं विमानतळ होणार आहे. 2 रनवेज होणार आहेत. अशा या विमानतळाच्या आज हस्तांतरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि एव्हिएशन मिनिस्टर राजूजी यांचे मी मनापासून आभार मानेन. महाराष्ट्र सरकारचे हा जो प्रस्ताव पाठवला होता त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. हॉटेल ताज पॅलेस येथे अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधीवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत. त्यामुळे अमेझॉनने राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. अमित शहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामांची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445 कोटी 47 लाख रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांचा शुभारंभ, कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं.
यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजाही केली. जळगाव जिल्ह्यातील केळीबाग नुकसानी संदर्भात विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. राज्यातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळावी यासाठी आगामी कालावधीत कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनचे सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल. तसेच पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय निर्देश दिले आणि या ड्रोन सर्वेक्षणाच्या फायद्यांवर एक नजर टाकूयात. केळी पिकाच्या विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याचे निर्देश दिलेत. केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1.70 लाख रुपयांचं आर्थिक संरक्षण मिळेल. नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या पीक नुकसानीच्या अचूक आकडेवारीसाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण होईल. पिकाच्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल. पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही. उपग्रह छायाचित्रांच्या आधारे प्रत्यक्ष लागवड क्षेत्राची अचूक पडताळणी शक्य होईल. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तूर्त एवढंच.